नमस्कार प्रेक्षकांनो. सावळीची जणू सावरी या मालिकेच्या आजच्या भागात खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे. अमृता आणि सावली ह्या दोघीही रिक्षामधून प्रवास करत असतात. पाठीमागून भैरवीचे गुंड आता त्यांच्या पाठीमागे लागतात. ऑटो रिक्षाचा पाठलाग करत ते गुंड आता गाडी पाठोपाठ येऊ लागतात आणि एकदमच आता समोर आलेले असतात. त्याच वेळेस त्या ऑटो रिक्षाला गाडी आडवी घालून पुढे जातात. तर आता इकडे सावली ड्रायव्हरला म्हणते की दादा, अहो अशी काय रिक्षा चालवताय, नीट चालवा ना. रिक्षावाला म्हणतो, तुम्ही काळजी करू नका मॅडम, माझ्या रिक्षाचा प्रॉब्लेम नाहीच आहे, तुम्ही काळजी करू नका, फक्त व्यवस्थित बसा. आणि तेवढ्यात आता पुन्हा गाडी आडवी घालताच रिक्षावाला गाडी थांबवतो. तेवढ्यात आता अमृताला तिच्या पर्सची आठवण येते आणि अमृता म्हणते की सावली, अगं माझी पर्स कुठे? बहुतेक ना पर्स माझी घरीच राहिली आहे. सावली म्हणते की अमृता बहिणी, जाऊ द्या आता, तिलोत्तमा मॅडम येण्याच्या आत आपण इकडचं सगळं आवरून घरी जाऊयात. सावली आता रिक्षावाल्याला म्हणते की दादा काय झालं? रिक्षावाला म्हणतो की माझ्या रिक्षाचा ना एक छोटासा प्रॉब्लेम आहे, मी लगेच नीट करतो. आता तो रिक्षावाला ऑटोचं म्हणजे काहीतरी बिघाड झालाय ते बघू लागतो. आता इकडे चंद्रकांतराव आणि तिलोत्तमा त्यांचे काम आवरून घरी येऊन टेबलवर बसतात. तर तिलोत्तमा म्हणते की खरं सांगू का, मला माझ्या लेकाचं ना खूप कौतुक वाटते, राजकुमारचं. अहो काही का होईना पण त्यांनी एका गॅरेजच्या नावाखाली एक छोटं साम्राज्य तयार केलं ना. खरंच माझा राजकुमार खूप स्वाभिमानी आहे. तर तिलोत्तमाला बोलते. तिलोत्तमा म्हणते की आता मुख्य म्हणजे माझ्या राजकुमारला जबाबदारीची जाणीवसुद्धा झाली बरं का. तेवढ्यात आता खुश होत असतच पाणी पीत तिलोत्तमा म्हणते की पण सावली आणि अमृता कुठे गेल्या? तिलोत्तमा आता सावली आणि अमृता दोघींनाही हाक मारते आणि तेवढ्यात आता काहीच म्हणजे आरोळी न आल्यामुळे तिलोत्तमा जागेवरून उठते आणि म्हणते की ह्या कुठे गेल्या आहेत? आपण ज्या वेळेस निघालो होतो त्यावेळेस तर त्या इथेच होत्या ना. मग आता तिलोत्तमा ह्या दोघींनाही इकडे तिकडे बघू लागते घरामध्ये. इकडे आता तिलोत्तमा सावली अमृताला हाक मारू लागते. तर पुढे सावली ड्रायव्हरला लवकर आवरायला सांगते. ड्रायव्हर म्हणतो, मी मुद्दाम करतोय का मॅडम? अमृता गाडीतच बसलेली असते. सावली बाहेर येते. अमृता म्हणते, सावली अगं किती वेळ, आई बाबा घरी आले असतील, ते जर घरी आले असतील तर तुला माहिती आहे ना, तर लगेच मला बघायला सुरुवात करतील. आता इकडे ड्रायव्हर म्हणतो की माझी गाडी ना खूप गरम झाली आहे, मी बघतो ते सगळं. बघता क्षणी सावली आता त्या ड्रायव्हरला पैसे देते आणि म्हणते की दादा तुमची रिक्षा तुम्ही नीट करून घ्या, आम्हाला ना आता दुसरी रिक्षा बघावी लागेल. आणि रस्त्यामध्ये आता सावली दुसरी रिक्षा येते की नाही हे बघू लागते. आता सावली रिक्षाला हात करू लागते पण कोणतीही रिक्षा सावलीकडे थांबायला तयार नसते. तर इकडे आता ताराला जोराचा धक्का बसतो. तारा विचार करते आणि म्हणते की वहिनी अजून घरी आल्या नाही आणि सावलीसुद्धा नाही. तर आता तिलोत्तमा मॅडमला कळलं ना, आता मेलेच मी, आता काय करू, कसं करू मी, ती विचार करत असतानाच ताराच्या कानावरती तिलोत्तमाचा आवाज पडतो. तिलोत्तमा हाक मारत म्हणते की अमृता, सावली अगं कुठे गेल्यात, पटकन या. आता तारा बाहेर येऊ लागते आणि लगेच तारा तिथे येताच तिलोत्तमा म्हणते की सावली कुठे गेली आहे? तेव्हा तारा म्हणते की सावली तिचं रेकॉर्डिंग होतं तेव्हा तिकडे गेली आहे. चंद्रकांतराव म्हणतात, रेकॉर्डिंग? आणि सावलीचं आम्हाला कसं माहिती नाही, अचानक कसं काय हे रेकॉर्डिंग? चंद्रकांतराव बोलताच तारा म्हणते की अचानक तिला स्टुडिओमधून फोन आला म्हणून तिला अचानक जावं लागलं, म्हणून ती मला सांगून गेली आहे फक्त. तर आता तिलोत्तमा म्हणते की ठीक आहे, सावली रेकॉर्डिंगला गेली, पण मग अमृता कुठे? आणि आता तिलोत्तमा म्हणतात, अमृता कुठे? तर तारा विचार करते आणि म्हणते की अमृता बहिणी ना त्यांच्या रूममध्ये असतील. तारा म्हणते की सांगितलं आहे त्यांना आम्हाला आराम करायचा आणि मला कोणी डिस्टर्ब करायचं नाही, त्यासाठी त्यांनी वॉर्निंग दिल्याचं तारा बोलते. पण त्यावेळेस तिलोत्तमाचे लक्ष आता शेजारीच अमृताच्या राहिलेल्या त्या पर्सकडे जाते आणि तिलोत्तमाला संशय येतो. चंद्रकांतराव म्हणतात, तिला बरं वाटत नाही आहे का? तारा म्हणते की तसं नाही आहे, पण ते आराम करतायत. तेवढ्यात ती पर्स हातात घेऊन तिलोत्तमा तिथे येत म्हणते की आराम करतायत, तर मग अमृताची पर्स इथे काय करते? आता तिलोत्तमा लगेच अमृताला तिच्या बेडरूममध्ये बघायला जाऊ लागते. तर तारा आता जाम घाबरते. इकडे आता सावली ही रिक्षाला हात करत रिक्षाची अजून वाट बघू लागते. तेवढ्यात आता सावली रिक्षा बघत रस्त्यात थांबलेली असताना पाठीमागून भैरवीच्या गुंडांची गाडी आता सावलीच्या दिशेने येऊ लागते. त्याच वेळेस आता त्या गुंडांची गाडी सावलीच्या अंगावरती जाऊ लागते. इकडे रिक्षातून अमृता ते सगळं बघते आणि पटकन रिक्षा
पाठीस उतरून अमृता तशीच आता सावली अशी जोराने आवाज देऊन तिला अलर्ट करते. सावलीला त्या गाडीतून दूर ढकलते आणि त्याच वेळेस आता सावली ही त्या गाडीच्या बाजूला जाऊन पडते. इकडे आता अमृता गाडीखाली येते आणि अमृताचा अपघात झालेला असतो. कोलांट्या उड्या मारत अमृताचं डोकं दगडावरती आपटतं आणि डोक्यातून रक्तस्राव होऊ लागतो. अमृता पूर्णपणे रक्तबंबाळ झालेली असते. त्याच वेळेस आता मोठा अमृताचा अपघात होतो आणि सगळं बघून आता हा ड्रायव्हरसुद्धा खूप घाबरलेला असतो. तो तोंडालाच हात लावतो, तर इकडे तिलोत्तमा ही अमृताच्या बेडरूममध्ये जाऊ लागते. इकडे बेडरूममध्ये तिलोत्तमा अमृताला सगळीकडे शोधते, पण तिथे अमृता नसल्यामुळे पुन्हा एकदा आता त्या हाताची घडी घालून तारासमोर येत तिलोत्तमा म्हणतात की कुठे का अमृता? आता मात्र तारा अजूनच घाबरते. तिलोत्तमा म्हणते की अमृता तिच्या खोलीत नाहीये, मग कुठे आहे? चंद्रकांत रावांनाही आता धक्का बसतो. तिलोत्तमा दम देत ताराला म्हणतात की खरं खरं सांग, अमृता कुठे? तिलोत्तमा बोट करत म्हणते की तारा, तू माझ्यासोबत शब्दांचा खेळ करू नकोस. खरं सांग आता, अमृता कुठे? तुझ्या चेहऱ्यावरून दिसते तू काहीतरी लपवतेस ना? खोटं बोलतेस ना आमच्याशी? तर आता अमृता पडता क्षणी सावली अमृताकडे धाव घेते आणि म्हणते, वहिनी अहो हे काय झालं? सावलीला खूप रडू येत असतं, खूप त्रास होत असतो. तर आता ड्रायव्हरला ती म्हणते की दादा पाणी आणा ना पटकन. ड्रायव्हर पाणी घेऊन येतो आणि आता तारा म्हणते की तुम्हाला त्या म्हटल्या होत्या ना की देवी आईची त्यांना ओटी भरायची होती, म्हणून त्या ओटी भरायला गेल्या. तिलोत्तमा म्हणते काय? मी त्यांना सांगून गेले होते ना बाहेर कुठे जायचं नाही. तरीसुद्धा तारा म्हणते की सावलीसुद्धा त्यांच्यासोबतच गेली ना? आता चंद्रकांतराव म्हणतात, हे बघ तू काळजी करू नको, सावली तिची काळजी घेईल, सावली समजूतदार आहे. आता तिलोत्तमा घाबरतच म्हणते की आता जर काही झालं तर अपशकुन, याला जबाबदार कोण? इकडे रस्त्यामध्ये कोणतीही गाडी थांबायलाच तयार नसते. तिच्या हातातील सोन्याची बांगडी सावली काढून त्या गाडीवाल्याला म्हणते की ही घ्या सोन्याची बांगडी, पण माझी मदत करा. तो माणूस म्हणतो की काय रडतंय? काय चाललंय मॅडम? तुम्ही काय झालंय तुम्हाला इतकं? सावली म्हणते माझ्या बहिणीचा अपघात झाला आहे, ॲक्सिडेंट झाला आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. तसंच आता तो सावलीला मदत करायला पुढे होतो. तो फळाच्या गाडीवरती अमृताला झोपवतो आणि आता सावली ते फळाची गाडी तशीच लोटत हॉस्पिटलमध्ये अमृताला घेऊन जाते. तो ड्रायव्हर आता देवाला हात जोडत म्हणतो की देवा, अहो ही काय वेळ आली आहे? अमृता आणि सावली दोघी मूर्ख असल्याची आता तिलोत्तमा बोलायला लागते. सावलीला काही अक्कलच नाही आहे. मी बजावून सांगितलं होतं की घराच्या बाहेर कुठेही जायचं नसताना ह्या दोघी घर सोडून गेल्याच कशा काय? त्या अमृताचा हट्ट पुरवायला ही सावली काही वेडी वगैरे झाले की काय? तिलोत्तमा म्हणत असतात. वडीलधाऱ्या माणसांचं ऐकता येत नाही का? आणि स्वतःचा मनाचा शहाणपणा कोण करायला सांगतं? असं आता त्या खूपच चिडून बोलायला लागतात. आता लगेचच तिलोत्तमा ह्या सावलीच्या मोबाईलवर कॉल करतात, पण सावली फोनच उचलत नाही. तिलोत्तमा म्हणते, बघितलं का? आता मी फोन केला तर फोनसुद्धा उचलत नाही आहे. तिला आता भीती वाटत असेल ना की मी काहीतरी बोलणार, म्हणून चंद्रकांतराव म्हणतात की अगं त्या देवदर्शन करत असतील, परंतु एकदा तर आता तिलोत्तमा म्हणते की अमृताला काही झालं तर मग माझे इतकं वाईट कोणी नसेल, लक्षात ठेवा. तिलोत्तमा पुन्हा एकदा सावलीला फोन लावते आणि इकडे आता त्या जंगलातून त्या रस्त्यातून आता सावली ही अमृताला त्या फळाच्या गाडीवरून घेऊन जात असते. इकडे आता तिलोत्तमा फोन करू लागतात. ड्रायव्हर त्याच्या रिक्षामागे फोन उचलू शकत असतो. तो आता फोन हातात घेतो आणि म्हणतो, अरे देवा, त्या बाईचा फोन तर माझ्या गाडीतच राहिला. आणि ड्रायव्हर विचार करत म्हणतो की आता त्या बाईचा फोन कसा द्यायचा? लगेच तो ड्रायव्हर म्हणतो की आता त्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेल्या असतील काय माहिती? तेवढ्यात आता सावलीचा फोन ड्रायव्हरच्या हातात असताना वाजू लागतो, कारण पुन्हा आता तिलोत्तमाने फोन केलेला असतो. आणि तेवढ्यात तिलोत्तमा फोन उचलताच त्या ड्रायव्हरने आता त्याचं तोंड उघडलं आहे. तो बोलतो की हॅलो, कुठे आहात तुम्ही? तर तो ड्रायव्हर म्हणत असतो की रस्त्यावर. तिलोत्तमा म्हणते की काय, कोण बोलताय तुम्ही? फोन तुमच्याकडे कसा आला? तिलोत्तमा म्हणते की तुम्ही कोण बोलताय? तो म्हणतो की ड्रायव्हर बोलतोय मी. अहो मॅडम, त्या ताईंचा फोन माझ्या रिक्षामध्ये राहिला आहे. तिलोत्तमा घाबरते, म्हणते की आता सावली मॅडमचा फोन तुमच्याकडे? कुठे त्या? कोण आहात तुम्ही? आता एकदम कन्फ्यूज होऊन त्या आता खूपच इन्क्वायरी करू लागतात. तुमच्याकडे सावलीचा फोन कसा काय आला? ड्रायव्हर म्हणतो की अहो मॅडम, काय सांगू तुम्हाला, इकडे खूप मोठा अनर्थ झाला आहे. त्या ताईला एका गाडीने उडवलं आहे, त्यांचा अपघात झाला आहे. हे ऐकून तिलोत्तमाला मोठा धक्काच बसतो. तिलोत्तमा म्हणते की आत्ता कुठे आहात तुम्ही? मला एक्झॅक्ट लोकेशन सांगा. तेवढ्यात त्या मोबाईलची बॅटरी डाऊन होत बोलणं अर्धवटच राहतं आणि फोन आता बंद होतो. त्या खूपच घाबरतात. चंद्रकांतराव म्हणतात की काय झालंय तिलोत्तमा? त्या म्हणतात की सांगितलं होतं ना अपशकुन झालाय म्हणून. तेवढ्यात आता सारंग पाठीमागून तिथे येतो आणि तेवढ्यात चंद्रकांतराव म्हणतात काय झालंय? तर तिलोत्तमा म्हणते की सावलीला गाडीने उडवलंय. हे ऐकताच सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. सारंगला सुद्धा आता खूप आता इथे धक्का बसलेला आहे. तिलोत्तमा आता पाठीमागून आलेल्या असतात. त्या सारंगकडे बघतात तर सावली ही तिलोत्तमाला हात गाडीवरून घेऊन हॉस्पिटलमध्ये येते.
त्याच वेळेस आता डॉक्टर असं जोराने ते ओरडू लागते. सावली आता डॉक्टरला हाका मारते. नर्स पळतच तिथे येतात आणि सावली म्हणते की अपघात झालाय, प्रेग्नंट आहेत ह्या. नर्स म्हणते ठीक आहे, मी लगेच डॉक्टरांना बोलवते. आता लगेच डॉक्टर तिथे येतात. तर नर्स म्हणते डॉक्टर यांचा अपघात झालाय, मेन म्हणजे ह्या प्रेग्नंट आहेत, खूप ब्लडिंग झालंय. डॉक्टर लगेच ऑपरेशन थिएटरमध्ये तिला घेऊन जातात. त्यावेळेस आता सावली रडत असते. डॉक्टर म्हणतात की मॅडम तुम्ही शांत व्हा ना. ती म्हणते की खूप ब्लडिंग झालंय, कंडिशन क्रिटिकल आहे. मग डॉक्टर म्हणतात की आता ICUमध्ये शिफ्ट करावं लागेल. तर आता आम्ही प्रोसिजरला सुरुवात करत आहोत, पण ब्लडची तयारी करावी लागेल. आता इकडे घाबरतच तिलोत्तमा म्हणते की मला ना खूप काळजी वाटते त्या सावलीची. तिला किती लागले, काय झालंय काय माहिती. अपघात झाल्यानंतर त्यांना कोणी मदत केली असेल की नाही. तिलोत्तमा आता विचारच करू लागते. सावली विचार करते की घरी कळवायला हवं. शेजारच्या काकूंकडून आता सावली फोन घेत म्हणते की मला तुमचा मोबाईल देता का. काकू मोबाईल देतात. तेवढ्यात आता फोन करायला लागते तर तिथे नर्स येते आणि म्हणते की सावली मॅडम पेशंटचं खूप ब्लिडिंग झालं आहे, ताबडतोब त्यांना रक्त द्यावं लागेल, आपल्याला त्यासाठी तयारी करावी लागेल. आता नर्स म्हणत पेशंटचा ब्लड ग्रुप काय आहे. सावली म्हणते की B पॉझिटिव्ह आणि मेन म्हणजे त्यांचा ब्लड ग्रुप आणि माझा ब्लड ग्रुप एकच आहे. तर तर आता